हरिः ओम नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुर सिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत् व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत् आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः सर्वगुरुभ्यो नमः श्री मध्वगुरुभ्यो नमो नमः नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. भीमान कीचक वध केल्ले ती काणें मी कालपळीला मात्र नाही तागेल भावंड 105 जन उपकीचक तांकांय मारले ये पुरय हंगा विराटरायाले मत्स्य देशांतू या पुरे जातर असताना थंय हस्तिनावतींतू गुडचार मस्त कडेन पेटयिल्ले काणें दुर्योधनान पांडवांक सोदूच खातीर ते गुडाचार पुराय कडेन सोदून वापस येयल्याची खंय पांडव मेळ्ळीची ह्या विशय सांगताची जाल्यार पांडव मेळ्ळीची म्हणटना दुर्योधनाक मातयेवन सुरू जाल्ले जाल्यार तागेल मनाचे किरकिरस पळय उणी करचे खातीर तांणी सांगताचे पळय ते जाल्ली न्हू पांडवाल विशयी आनी एक खुशी विशय कसो म्हळ्यार तुका थंय विराट सेनाधिपती कीचकस नवें तो मेल्लो कळ्ळें ताका कोणकी गंधर्वान मारली खंय ये पुरे कडेन सांगता रसाची तुकाय संतोश जाता कितकी त्याक म्हळ्यार मत्स्य देशाक कसो केल्यार आमकां आक्रमण करूं जायनाशिल्लें त्या किचकाल निमती आजी किचकू ना म्हणले नंतर आमी केन्ना जाल्यार मत्स्य देशा वयरे आक्रमण करूं वच्चू येता म्हणून सांगता जाल्यार किचकाल वध जाल्ले म्हूण आयकल कुडले आख्खा भारी संतोश जाता जायन ताका अज्ञातवास आसूचे पांडवांगेल पत्ती जायन न्हू म्हळ्यार एक चिंत ताका कळ्ळें विंगड विशय पुरी सोडे तेकडे ओडणी ते एक ओड विशय न्ही इतले काळ दुखून ताका सोलवायन शामी बसल्याची जाल्यार आमी चक्राधिपत्यार आसाची जाल्यार एक पांडव मेळ्ळेले जाल्यार हे सगळेची आमगेले जावन आसतशिल्ले आतां तांणी मेळणीची म्हळ्यार केन्ना जाल्यार हे राज्य आमी तांकां तांगेले इंद्रप्रस्थ तांकां दिवका जाता म्हळ्यार खंडीत नानातलें युद्ध जाता म्हळ्यार खंडीत असल पुराय मन आयली ताका जाल्यार येसना गुडचारांक गेले विशयांत मस्त विश्वास दवर न्ही ताणें तागेले भावंडांक न्ही सांगता काय कसो म्हळ्यार पांडव आसाचे म्हणून म्हाका दिसता आनी ಸ್ವಲ್ಪ दीस व्हरला तेज भितर तांकां सोदून काडका इतेक म्हळ्यार तांकां तामगेले वयर मस्त खूप आसा आतां तांणी बिनी अज्ञातवास सक्सेस जावन आयली म्हूण जाल्यार आमी राज्य दिना म्हळ्यार युद्ध खंडीत दिवची कुशी म्हाका ना तशें जावन पळय आमगेले इतले गुप्तचरांक पेटून तांणी मेळणीची म्हूण म्हळ्यार तांणी आमगेले गुप्तचरांक गेले पशी भारी बुद्दंत म्हणून खंडीत तशें जावन आतां अज्ञातवासा अवधी अनेक 10-12 दीस ते भितर तांणी मेळ्ळी म्हूण जाल्यार वापास 12 वर्ष वनवास अज्ञातवास अशी तांकां धांवडाका शिवाय आमी तांकां सोदून काडनातले तांगेले राज्य तांकां दिवका जाता तेन्ना कर्ण सांगता काय बाई आमी आनीकी बुद्दंत गुडाचारांक बग्गी पुरे कडेन पेटोका त्या बाई कसं न्ही वेगार वच्चू का तांणी खंय खंय सकड वच्चू न्हू पांडव खंय आश्च्या पुरोची म्हणून आलोचन करचे तितले बुद्दंत गुडाचारांक सोदून काडका आनी ते गुडाचार धूर्त जावन आसुका म्हळ्यार वंचक जावन आसुका भारी धर्मिश्ट गुडाचारांक न्ही पेटयल्ले प्रयोजन ना पांडवा सोदूचे तांकां वंचन करका तांणी खंय थंय पांडवांक आयडी समीत वचनाचे आमी गुडाचारा पेटयला म्हणून तसले वंचक धूर्त गुडाचारांक सोदून काडका आनी तांणी भरती जन असोच कडेन पुरे संचार करोची मात्र न्ही पांडवाल पराक्रमा समजावन असोच कसले विशय तांकां कळ्ळे म्हूण जाल्यार तांणी थंय पांडव आसाचे म्हणल्याक तांणी थंय समज सोदूक जाता कळ्ळें म्हणून कर्ण सांगता पळय दुशासन सांगता वय अण्णा कर्णान सांगिल्लें म्हाका बदम म्हूण दिसता जाल्यार ताणें केलो विशय सांग न्ही हांव तें सांगता
कसं म्हणलं ताणी कसं म्हणलें वंचक आनी निष्णात जावन आसूचे म्हूण म्हणलें पळय वंचक गुडचारा पेटयले म्हळ्यार तांणी आमकांय वंचन करूं पुरोची पांडवाल सायड मेळू पुरोची तशें जावन आमगेले नंबिकेक पात्र जावन आसूचे गुडचारा पेटोवका आमगेले नमुनो आमगेले नीती नडवळिकेक पुरे तांणी ओपून घेवका तसले जनाक पेटोवका सुरवेक गुडचारा पेटोवका हें एक परिशीलन कोरका आमी कळ्ळें आनीक कसं म्हळ्यार वंचक नक्क म्हणचे कसं म्हळ्यार दुडू आशेन तई वचून तांणी पांडवाल तर्फीन रब्बुकय पुरोची तशें जावन हांग दुखून वच्चुका जाल्यार तांकां तांणी लेखील पशी चड दुड्ड दिवन पेटोवका आनी सांगील काम केल्लें म्हूण जाल्यार हाजे हजार वांट्यान आमी धन दिताची म्हूण सांगुनूची पेटोया मागीर बरलेले विशय करणान सांगील सम्मची आजीची तांणी पळय वच्चुका आनी दीस काडून आमी आतांच्या आतां भारी निपूण जावन आशिल्ले गुडचारांक सोदून व्हरका पेटोवका म्हूण म्हणटना तांणी दुशासनान सांगलें अभिप्राय कर्णान सांगलें आतां थंय द्रोणाचार्य बैसून आशिल्ले तांणी पुरे गोत आशिल्ले मनीस न्हय श्रेश्ठ न्हय तांणी म्हणटाचे बाई तुमी सांगला बरी पांडव मेल्ल्यांची म्हणलेल्या विशयान तूं आवय ओपीक दिना कित्याक म्हळ्यार भारी शूर तांणी वेद विद्या पारंगत भारी बुद्धंत आनी तांकां धर्मू गोतस जितेंद्रिय आनीक कसं म्हळ्यार तांगेलो ओटो यमधर्माक गेलवचे तसो धर्मराय केदां नसकी तांगे लागीं यमधर्मान येवच्या साध्य ना कळ्ळें तशें आसतना तांणी नुत बसल्यांची म्हूण म्हणल्यार तांगेलो अण्णा बेजार करूं नज्ज म्हूण तांगेलो अण्णा सांगील तशी आयकूच जन धर्मरायान की तांकां सांगून नसुका कसं म्हणल्यार आमी जाल्यार तितली वेळ अज्ञातवासा वेळार शिरकना अशें पळोवया तशें हांव आमी आमगेले निज रूप निज धर्म निज बाहुबल कसले दाखोवचे नाच सामान्यलान तूं सामान्य येवन आसुया म्हूण ताणें सांगिल्लें आसुका ना नतल्यार तांणी तांगेले निजावन बाहुबल पुरे जनाक कळची तशी उज्ज दुरा मध्ये आसल्यार उज्जस म्हूण कळना तशी तांणी कितली तेजस्वी जन म्हळ्यार तांगेले वैरी कसं आड घाल्ल्यार आसना माय सूर्य पळय मोडा येडे आसतना येदेची जाल्यार सुर्याल उजवाड दिसता तशी तांणी दिसता आशिल्लीची तशें जावन युधिष्ठिरान तांकां सांगिल्लें देखून शासन केलेलें देखून तांणी नुत्त असले आसाचे खंडीत म्हूण सांगतना मागीर सांगता काय द्रोण विज्ञाय क्रियतां तस्मात् भूयश्च मृगयामहे ब्राह्मणैः चारकैः सिद्धैः ये चान्ये तद्विदो जनाः हे विशय पुरे स्पश्ट जावन गोत्ता सामका जाल्यार आमी सोदूच कर्तव्य आमी करूं का सोदिना अशें कोणेय मेळनाची तशें जावन अज्ञातवासाचे अवधी पूर्ण येवं भितर पांडवांक सोदील बेजारले ना जाल्यार तुमी युद्धा तयार जायाची म्हूण सांगून द्रोणय सांगताची कळ्ळें भीष्मय सांगता काय भीष्मय आपण दिता पळय द्रोणान उलयले नंतर भीष्मान सांगू का न्हय ताका कसले गोतना म्हणना तो वय तशीची भारी श्रेश्ठ उदेश काल तत्वज्ञ सर्व धर्म कसं म्हूण म्हळें ताका समग्र गोतस तसलो भीष्म द्रोणान सांगिल्ले विशय म्हाकाय ओप्पीक आसा म्हूण सांगता आनी दुर्योधनाल्यांनी सांगता काय कसं न्ही म्हूण म्हळ्यार पळय आतां भीष्म उलयता वय जाल्यार तो उलयतना युधिष्ठिरा वयच्या अभिमानान उलयता पळय पुरे जना कळटा ताका पांडवाल वयर कितले अभिमान आसा म्हूण दुर्योधनाक न्ही ते सह्य जायना आसच्या पुरो जाल्यार कोण सत्पुरुश आसाचे पळय तांकां पुरे पांडवाल विशय ह्यो भीष्मान सांगिल्ले वयीची म्हूण सांगून दिसता जाल्यार दुर्योधनाक कोप येता कळ्ळें तो सांगता काय कसं द्रोणान सांगिल्लें वय म्हाका अक्षरशः आ ओपत ये कित्याक म्हळ्यार खंयच्या वेळार कसं कोरका म्हणून गोतना ना ती जन न्ही तांणी समय राखून बसल्यांची अनेक म्हळ्यार तांकां पुरे गोत आसा सौजन्य आसा सत्यनिष्ठय वय केल्ली प्रतिज्ञा पूर्ण गोळ कोरका म्हूण म्हळ्यार विशयांचो श्रद्धा आसता तांकां तशी अनेक कसं म्हूण म्हळ्यार पुराय जनाल पशी चड कसं म्हळ्यार तांगेलो ओट्ट सुचो सामान्य न्ही तो केशव म्हळ्यार कृष्णू तांगेलो ओटू आस देखून तागेले मेल्विचारणेन तो शिष्ट परिपालन करतर आसाचे कोण पांडव म्हणटन तांणी नाश जल्ला म्हूण कोणेय नमगनाचे सांगल्यार कळ्ळें तांकां विनाश ना म्हूण येत तसल जन तांणी अनेक कसं म्हूण म्हळ्यार तांगेले परिपालन सांगिल्लें सत्यप्रतिज्ञ परिपालन कोरकार
आम्ही मेळण्याचे ज्ञात बसांतो मेळली म्हण ज्याला वापस 12 वर्ष वनवास करताच म्हणून ओपून घेतला नव्हे तशच्यावन तांनी कैंकी तांकां आतां निरक्षण करून घेता रसची गुडचारांक तांक सोदूच्या साध्य जायना तितले कथीर कळवा अन्य कसं म्हळ्यार नतुनीती ही सुनीतस्य शक्यते अन्वेषितुं परैः कोणाक राजनीती गोत्तस पळय तो खंयची रितीर चलता ते विंगड जना सांगच्या जायना युधिष्ठिरू राजनीती निपुण नमे तशच्यावन तागेल नीती कसं असं या विशयांतू कोणाच्यानय सोदून काडच्या जायना तशच्यावन आम्ही युधिष्ठिरू मेळटलो नासतलो म्हणून आम्ही लेखचे कसं म्हळ्यार तागेल ओटू सदा सर्व काळ ब्राह्मण असताचे तागेल ताका अवलंबसून कितली की ब्राह्मण आशिल्लीची मन वाचतेले कुळ्ळे तांकां पुरे पेटयला की तेंची ब्राह्मणांक तो खंय आस तागेल भावंड कैस म्हणून सोदून काडू जायनी तागेल ओटो आसून म्हणली नंतर विंगड वंचक धूर्त गुडचार आनी पळय ताका सोदून काडू असो ना ताका सोदून काडू जायना कळवा आतां कसं जालें म्हळ्यार मेगेले बुद्धिमट्टा कसं दिसता म्हळ्यार हांव उलयल तुका ही तर दिसता की म्हाका गोतना जाल्यार म्हाका खंयचे कोणाले विशयांतू पूर्वाग्रह पीडन ना म्हाका पुरे जन एकल्याक कळवा आम तांकां हांकां बरी कोरका तांकां वायट कोरका तसो इरादो म्हाका ना हांव आसूचे उल्लोचेची धर्म आनीक कसं म्हळ्यार पुरे जनाकय चांग जेवचे खंयची रिती री ते मात्र हांव पळोवन उलयता कळवा आतां कसं न्ही म्हळ्यार रथानुशासने तात तिष्ठता सत्यशिलिना अवश्यं द्विहधीरेण सतां मध्ये विपक्लता म्हळ्यार कोण मलगड्यांगेल सेव करता आसता तो सत्यनिष्ठ आसता अन्यक चांग जनाल मध्येन तूं मलगड्याल मध्येन तूं गुरुजनाल मध्ये उलयतना यथार्थ रितीर उलयता कसं उल्लो कते ओट्रास कोणाके दुरुचे कोणाके उल्लचे कोणाके सवचे तशें न्ही करनाशी कसं उल्लो कते यथार्थ जावन उलयत की म्हळ्यार यथार्थ उल्लोच म्हळ्यार अन्यक रिती पळया केलो जना एक अभ्यास आसा कसं म्हळ्यार आमी उलयली निमती येद्र आशिल्ले जनान कोणाले आमी उलयता पळय तांकां संतोश जावं म्हणून अनगत्य कोणाले चाडी सांगचे की कोणाके होगळ सुचकी ते पळय करूनच कळबा धर्म मार्गारीचे सुका तशी उल्लोचो त्या पळय धर्मराया गोतस कळवा तशच्यावन आतां 13 वर्ष अज्ञातवासांतू आम्ही खंय सुका म्हणून म्हणलेल्या विशयात ताण निर्णय केला ताणें निर्णय केलेलो म्हणटा तांणी खंय की असची ताणें तांगेले भावंडाक पुरे तागेले भावंडा पुरे आदेश दिला खंयचे रितीर आमी शिरकून पडून नज तशें आमी कशें सुका ते तागेलें उत्तर तांणी पालन करताचें म्हणटना युधिष्ठिरू तागेले भावंडांगेले ओठू विनाश पावलो म्हणलेल्या विशयान तो आब खंडीत सांगयना कित्याक म्हळ्यार तांणी द्रोणान सांगिल्लें बरें तांकां कोणें विनाश करतले जन येनीचे दोळू तांणी विनाश जेवचे साध्यतेय ना आनी कसं म्हळ्यार मेगेल मटान तो युधिष्ठीर खंयच्या पुरो म्हणलेली काब सूचन दिता हांव सूचन दिल्ले कडेन वचून सोदिलें युधिष्ठीर तुमकां मेळूकय मेळू पुरो युधिष्ठीर खंय वास करूनच पळय त्या देशांत खंयचे विधाचे उपद्रव ना पुरे जन युधिष्ठीर नासूची देशांत पुराय जन दानशील सच्चारित्र्याचे उदार मनाचे आनी विनयशील जावन मालगड्यांगेले आज्ञा पालन करतले जावन आसताची पण आतां तो युधिष्ठिरा वगळसिता दुर्योधनाक आनी दुशासनाचेर कोप येतले आनी सांगता कसं म्हळ्यार युधिष्ठीर खंयची गांवां आसत तांची जन प्रियवादी म्हळ्यार चंदउतर उलयतले आसता खंय सदा दांतो म्हळ्यार दांत म्हणजे कसं जाल्यार दम म्हळ्यार जितेंद्रियत्व आशिल्लें भव्य भारी संतोशार आसताच खंय सत्यपरोजन युधिष्ठिराल बरी सत्य उलयतात तांणी रष्ट पुष्ट शुचिर दक्षो यत्र राजा युधिष्ठिर जन पळय संतोशार आसताची पुष्टी जावन आसताची परिशुद्ध जावन आसताची सर्व कार्यांत दक्षते म्हळ्यार कोरकाशील काम कशें कोरका केदन कोरका म्हणून आलोचना करून करतले तसले जावन आसताची ते म्हळ्यार हें पुरे युधिष्ठिराल गुण युधिष्ठिर आशिल्ले कडेन आपापी हें गुण पुराय जनांक येता अन्यक कसं म्हळ्यार न असूयको न चापी ईर्षुरो न अभिमानी न मत्सरी कोणाले वैरी मत्सर असनाकय कोणाले वैर तांकां असूय असनाकय कोणाक कोणय श्रेष्ठ सची आमगेला पशी खंयचे विशय श्रेष्ठ सच म्हळ्यार तांकां पट्टा उज्जू येनाकय कळव्या भविष्यती जना तत्र स्वयं धर्मम अनुव्रता पुरे जन तांतांनी तांकांगेले धर्म पालन करचे आसताची
मागिरी वेदघोष तर असता, यज्ञ यागादी तर असता, कळव्या पूर्णाहुती तर असता, यज्ञ यागादी पुरे बहुदक्षिणात्मक भूरी दक्षिणा हा भूयांसो म्हणारे बहुदक्षिणात्मक यज्ञ याग जावन असता म्हळ्यार त्या देश युधिष्ठिरानं सोची देश सुभिक्ष म्हणून सांगून अर्थ. आणि कसं म्हण पर्जन्य हा सम्यक वर्षी न संशया, कालकाला पाऊस जतर अस पाऊस कालकाला जात मुंजल रे बेळे चंद जात नमय तशी कंचे आतंक प्रजावर्गाच्या कना गुणवंतीच्या धान्यानी रसवंती फलानीच गंधवंती च्या माल्याने शुभ शब्दाच्या भारती. आणि कसं म्हणून म्हणा रे दवस धान्य कंची देशा युधिष्ठिर अस तै जवच कंची दवस धान्य पोट्ट असना पुरे पुष्टी असता आणि फुल परंबळ परंबळ परंबळाचे असता. त्या युधिष्ठिर कंची कडीन असं तई जन उलयता ज्याला ऐकायाचे चंचंद चांगचांग उतर उलयता ज्याला त्या युधिष्ठिर असं म्हणल्याक कळवा. वातावरणही प्रशांत असता, वायुश्च सुख संसर्श वारे कितली चंद बिचवुका तितले ये चंद बिचवता कळवा. सुंटर गाळी बिरुगाळी तसल कसले आसाना. अन्य कसं म्हळ्यार त्या देशांत धार्मिक विषयामान चर्चे जाता विंगड नगत्य विषय उल्लयनाचे त्यांनी. गावश्च बहुलाहा धन गो संपत्तो मस्त समृद्ध जावन असता. अन्य कसं म्हण म्हळ्यार कितलेची गो संपत असो ते गो संपत्ता भितरी भागून क्रश जावन आशिल्ले कळव्या. गायो दूध दिनातील गायो दुर्बल गायो म्हणना त्या देशा रायो गोरक्षणे विशयांत भारी आसक्ती दाखयता आणि दूध काढता दूध काणू दही लोणी तूप पुरे करता सत्वयुक्त जावन आशिल्ले ते. युधिष्ठिरान आशिल्ल कडीन अन्नाक उदकाक खंयच्याकय एक चूरय न्यूना म्हळ्यार उणेपण याना म्हण सांगता. अन्य कसं म्हळ्यार 13 वर्षीय धर्मरायानं अज्ञात जावन असचे. आता तो खंयच्या देश आसा म्हण सोदून काडचे अनेक सुलभ विधान कसं म्हळ्यार त्या देशाचे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र तांगेले वर्ण धर्म पालन करताचे धर्मिष्ठ जावन असताचे. तशावन चरडा दुर्योधना पांडव खंय असं म्हण सोदूचे तुका सुलभ सकडी विषय दाखवून दिल ना मामा. तशावन सोदूच्या पेटई धर्मरायाना सुचकडेन जनपट्टी मारणाची मंगळकर कार्य जाता यज्ञ यागाची जाता देश सुभिक्ष असता पाऊस कालकाला येता या पुरे पळीला पुरतुव कळवा. धर्मराय खंय असं म्हण सोदून काढयत तशावन जल तितले बगी गुढाचारांक पेटई. भीष्मान उरले नंतर कृपाचार्य तशी सांगता काय भीष्मान सांगील सम्म द्रोणान सांगील सम्म आत्ताच्यात तुम्ही गुप्तचारांक पेटो का गुप्तचारा पेटोच पशी पुढे तांगेला या पुऱ्या विषयी सांगा. भीष्मान सांगिले लक्षणाचे प्रजावर्ग खंयचे देश आसच म्हण पळो का अनेक पांडवान मेळ्ळा रे कसल कोरका पांडवान मेळना नतल्या कसं कोरका खंयची रीतीर चल का या पुरे सुरवेकची तांगेल्याक गुढचारा लागी समालोचन कोरका. अन्य कसं नेम म्हण म्हळ्यार एक रायांक उडगास का शत्रू साधारण बलिष्ठ म्हूण जाल्ला रे रायान तांकां नादरण करूं ना ससार करूं ना कसा जेवचेच तांगेल निमती म्हूण इत्याक म्हण म्हळ्यार केंच्या वेळा तांणी बलिश्ट जाताच म्हणून सांगू जायना कोण तांकां सहाय करता म्हणून सांगू जायना. तांतू आत्ता आमकां आमगेलो शत्रुत्व कोणा वटस तुगे शत्रुत्व कोणा वटस म्हळ्यार सर्व शस्त्र अस्त्र पारंगत जावन आशिल्ले पांडवांगेल वटस म्हणटा तूं स्वल्पपुणी अनादरण करूं नका. अनादरण म्हळ्यार निर्लक्ष करूं नका म्हण. आतां अरण्या प्रवेश करून 12 वर्ष तांणी चंदायर काणात 13 वर्ष अज्ञातवास आसाची निगूढ जावन आसाची. आत्ता सोदून काडला री मेळ्ळी म्हूण जाल्यार अज्ञातवास अवध जाले कुडले तांणी हांग घेवचे 100% म्हणटा कसं कोलका म्हण तेव्हाय आलोचन कोरका खाल येता तांकां सोदून काडची कशी म्हूण न्ही. आमकां आतां आशिल्ले 10 दिसांत सोदून काडूं जाय जाल्यार तांणी हांगा येयलीच म्हणलें की आमी कसल कोरका तेव्हाय आमी पळोवन घेवका. तशें न्हू अज्ञातवास जाल्ले म्हण जाल्यार महात्मा महाबलिश्ट जावन आसूचे ते पार्थ कळवे भारी उत्साहान येतात तांणी. तशें न्हू आमी युद्ध करूं तांगेला युद्ध करूं समर्थवे आमगेले बल कितले कितले जन आमगेले पार्टी आसाची कोशांत कितले दुड्ड आस युद्ध करच्या समर्थ आसा आमी हें पुरे आलोचन कोरका. दुर्योधना सुरवे तूं तुगेले सेने विशयी आलोचन करी
तुगे लागी बलिष्ठ सैन्य असल्या मात्र तुका पांडवांक गेल तसं शत्रूंक गेल वटू युद्ध करू साध्य जाता त्यांनी काही सामान्य म्हणून लेखू नका कळव्या. तशी सुरवेक तुगेल देशांत कितले सैन्य आस ते कित उत्तम रितीर आसवे की यात तांकां परिशीलना करनाशी तांकां कसले नीती नियम दवरनाशी ते सैन्य धमजल्लावे की मध्यम रितीर आस कसा म्हण पूरे निर्धार करून तू युद्ध घोषणा करची लायक नानतले तू युद्ध घोषणा करचे नाका. अन्य कसं म्हळ्यार सेना बल सुव्यवस्थित अस म्हणल्याक उत्तम बल अस म्हणल्याक जाल्यार रे सैनिक पळय तुगेल विशय संतुष्ट असावे म्हणूय पळय कळव्या. पुरे सम्मस म्हणजे मात्र युद्ध घोषणा करी सैनिक असंतुष्ट म्हणजे त्यांनी खंयची वेळा काही तुका पडच्या तयार असायची तशावनो अनेक समळा युद्ध करताना सामधान भेद दंड चतुरोपायानं शत्रू गेलवूच्या पळोका दुर्बलरायांक बलप्रयोग करून स्वाधीन करीत समान बलशील जनालगी सीदा ತಂಗೆಲ್ ಒಟ್ಟು ಯುದ್ಧ ವಚ್ಚಿ ಪಶಿ ಸಾಮ ರೈತಿರಿ ಕಳ್ವಾ. दुर्बल जनांक दंड दिवेत हे समाधान करून मित्र राज्य करून घेवचे लायक. आणि नानतल्या कोणाक अगत्यस एक शत्रू सैन्य युद्ध आयले ताका कसं अगत्यस म्हणून पळोवन दान घे तुका आमगेल देशाचे इतले भाग तुका दिता युद्ध करनाशी बस या पळय आमकां सुका म्हण दान म्हणचे ताका. भेद म्हण म्हणल्यार तो समर्थ आसा ताका कसले अगती ना युद्ध करता करताची म्हण जाल्यार तागेले भेदोपाय सम ताका तागेल सैन्यामध्ये कसले आडलान घालून तागेल सैन्य ताका गुण राबचे तशें आनी करचे या पळय चतुरोपाय म्हणटाचे युद्धाचे. या पळय सांगता रस कोण कृपाचार्य. तशें जाल्यार तूं हे पुरे परिशीलन करून आमी सांगिल्लें मागीर कसले कोरका म्हणून आलोचना करून पायदा बरें शिदा पाय दवर नका. हांगा त्या वेळाक त्रिगर्त राय आले त्रिगर्त राय म्हूण एकलो आशिल्लो हांगेलो बारी प्रिती तो केन्ना पडले विराट रायाल वयर युद्ध सरवूत ताणें किचकाल निमती सोलवून येवचें. आतां त्रिगर्त राय कसो करता किचक मेल्ला म्हूण कळना तो युद्धा वतात तागेलें नाम सुशर्मा म्हणून ताका जाय जाल्ले व्हड तितले रथ सैन्य आशिल्लें महाबलिश्ट तो जाल्यार तो कसले आलोचना करना बारी अर्जंट करता किचक मेल्ला न्हय युद्ध करूं वचा म्हणून विंगड कोणेय तांकां आतां तांगेले सैन्य आनी की लायक आसवे किचका पशी बलिश्ट कोणेय आसवे कसले आलोचना करूं वचना तो सीदा अमसरा रे सांगता खंय तो कसं न्ही पळय आमकां त्या किचकान मस्तपंत सलवायला न्हय आत्तां मत्स्य देशा वयर हांव सेड तिरसून घेवी दिता म्हळ्यार किचक मेल्ला खंय तशें चाव न्हू. तो त्या वेळाक त्रिगर्त रायो त्या वेळाक दुर्योधनाला आसतना तो आशिल्लो कर्णाले सांगता खंय तो आनी तुका कर्णा पळयता खंय आनी दुर्योधनाला सांगता खंय दुर्योधना तुका गोत्तस कितले की पंत मत्स्य देशा वटू युद्धा वचून हांव सलवला जेवतांनी मिगेल्या युद्ध येवन म्हाका मस्त बाद दिला इत्याक म्हूण म्हळ्यार ते मत्स्य राय किचक म्हूण म्हळ्ळो सेनाधिपती आशिल्लो न्हय महाक्रूरी तो दुश्ट तो महाकोपिश्ट आनी बदल सांगू गेले रे अतुल पराक्रमी तागेले तितले पराक्रमी कोणेय नाची म्हणून म्हणीत आतां तो मेल्लो खंय न्हू कोणके गंधर्वान मारले खंय न्हू ताका. आतां विराट रायाक चलोवचे कसले कश्ट ना तशी विराट रायाक युद्ध करचे उत्साह ना म्हूण लेखता. आनी आतां हांव तुमगेले मित्र जाल्ला फुडें मत्स्य राजान म्हाका अपमान केलें म्हाका तागेले वयर सेड तिरसून घेवका हांव मात तागेले वटू युद्धा वता म्हूण लेखला जाल्यार मिगेल्याक तागेले युद्ध करची तितले व्हड सैन्य आस की ना की तुमी म्हाका बेंबल केल्ले म्हूण जाल्यार कळ्ळें. हे मत्स्य राजाक आमी नाश करून मत्स्य देश वांटून घेवया जैतवे वचावे आमी युद्धाक म्हूण म्हणटाना कर्ण दुर्योधनाला सांगे सुशर्मान सांगील म्हाका समज म्हूण दिसता म्हूण. त्रिगर्त रायो दुर्योधनाक कशी पूण ओपसायता पळय तूं मिगेल वटू यो सैन्य घेवन युद्धाक तुगेली किर्ती वाडटा यो यो म्हूण सांगून मस्त सांगता कळ्ळें. तशी पळय तो सामान्य राय न्हय तो सुशर्मा म्हूण म्हणलो बारी बलिश्ट तो. आतां ताणें उस्करायता कोणाक दुर्योधनाक मत्स्य राजाल सेने एदूर राबून युद्ध करता जाल्यार तुमगेले कौरव सैन्य जेवका मिगेल त्रिगर्त सैन्य जेवका आमगेले 2 जनाल सैन्य ಒಟ್ಟು मेळ्ळ्यार मात्र कळ्ळें विराट रायाल सेना आमगेले हत्र रब्बना इते म्हळ्यार ते किचक ना न्हय वग्गी ताका विध्वंस करून तागेले सैन्य
कळत तो आमगेला आश्रित राय जावची तशी केल्यार जालें तागे लागीं मस्त ऐश्वर्यस काही मात्र नाही गोसंपतूय मस्तच काही म्हूण कडेरी करुणूय सांगता जायत दुर्योधना आमी युद्धा वचा कशी म्हूण म्हळ्यार आमगेलें सैन्य सनसन बी भाग करचे आनी युद्धा पेटोवचे सैन्य बी भाग कशी कोरका खंयचे विभागाक कोण सेनाधिपती जावका हे पुरे भीष्माल वटू द्रोणाल वटू आनी शारद्वत म्हळ्यार कृपाचार्याल वटू बैसून पर्यालोचन करुया तांणी कशी सांगता तशी करुया आनीकी दीस काडचे नाका कित्याक म्हळ्यार आतां आमकां कितली संपत ओटू जाता तितली लायक कितले सैन्य मोठो जाता विराट सॉल्व म्हणजे तागेलें सैन्य आमगेलें जालें तागेलें संपत आमगेलें जालें मुखारसून पांडवाल वटू युद्ध करतना सैन्य मेळ्ळें युद्धा जाय आशिल्लें संपतूय मेळ्ळें कळ्ळें तशी आनी एक पांडव म्हूण सांगून मस्त माती हून कोर नका इत्या म्हळ्यार वांचून आसूनय तांणी भरती आसल्या बरी आसत न्हय तांणी कैसची कसले इत्ते कोणाकय गोत ना पळय आनी तांकां आतां कोणच सहाय करूंक आतां युद्ध केलें म्हूण जावया तांगेल वटू येवन तांगेल वटू राबून तांगेल पक्ष राबून युद्ध करचें कोण आसाची कोणय येनाची तशें न्हू तांगेल विशयी आलोचना करूं नका आमी सुरवेक हें विराट देश भितर मारच्याक पळोवया म्हूण कर्णान सांगतना न्हय दुर्योधनाक वेळ दिसलें दुशासना आल्या म्हळ्यार की दुशासना पुरे मलगड्यांक ओट्ट करी भीष्म कृपू द्रोण पुरे जन आमी आईच्या आजी समालोचन करून फाय म्हणटना सैनी घेवन वचूं का कळ्ळें एक कडेन दुखून आमी आक्रमण करुया त्रिगर्त देशा सुशर्म तागेल सैनी घेवन आनी कडेन दुखून आक्रमण करता कोण खंयचे कडेन दुखून आक्रमण करूं का म्हूण म्हणलें आजीच आमी पुरे मलगड्याल वटू बैसून निर्धार कोरका आनी ते स्थळा वचून पावका न्हू आमी आतां आमी वच्ची एक दीस फुडेंची सुशर्मान वचूं का म्हूण दिसता ताण थंय वचून युद्ध केलें मुखार सुनी सूर दुखून तांकां न्ही ताका युद्ध जत्र आशिल्लें आमी आज वरान विराट देसा युद्धा वचचें न्ही आमी सुशर्माक हेल्प करूं आयली म्हूण जावन एरदूस आमी आमगेलें सैन्य घेवन वचा जायना माय म्हूण आनी थंय हांवें आयकलां कसं म्हूण म्हळ्यार विराट राया लागीं व्हड गो संपतच काय कळ्ळें तशी आमी पुरे गायक घेवन येवया कित्याक म्हळ्यार गो संपत व्हड संपत म्हूण म्हणटाची म्हूण आनी म्हणटा आतां बायसोरून वच्चें गो संपत घेवन येवचें हे पळय आलोचन केलां ताणें जाल्यार आतां तांणी युद्धाक वचूं का जाल्यार एक मालगड्यांक वटू एक समालोचन करता न्हय तशी समालोचन केल्लें समालोचन करून सुशर्म तागेल देशा चमकलो सैन्य सिद्ध केल्लें सीदा आग्नेय दिक्काच्यान युद्धाक चमकलो हांगा विराटनगरांत कसं जाल्ला म्हळ्यार गंधर्वान किचका मारले म्हणले नंतर युधिष्ठिराला तो सांगता कसल करचें अशें जालें युधिष्ठीर सांगता पळय तुका कशी चलोका देश येदोळ तूं देशाचे कार्य दुखून विमुख जावन आशिल्लो तांगेल भय्यांक आतां तूंची राय जावका तुवें चलायसुका तुगेल देश हे म्हूण सांगून ते देशाचे चलायसुच्या कसल सकडी सहाय कोरका कसल सलही दिवका पुराय योची कंक म्हळ्यार युधिष्ठीर दितरस तशें हांव आतां विराट रायो कंकाल वैरी अवलंबीत जालो डिपेंड जालो कळ्ळें आतां त्रिगर्ताचो अधिपती सुशर्मो आयला न्हय विराट रायालें कितले की गायक धरली ताणें तो गोपालक गायची संपत्ताचो गोपालक आस पळय तो रथार बैसून अरमने लागीं आयलो आनी विराट रायले धांवन येवन विराट रायल्याक सांगता आमगेले गोधन सगळेची त्रिगर्त देशाचे सुशर्मान आक्रमण करून तांडून मेल्ले तांणी जावन अल्पसेने आमगेले मस्त सेने आमकां राब्बू जायनी तांगेले द्रवण तो आतां आमकां भी ना कसले म्हूण म्हणटरस आतां तांणी आमगेले गोधन अपहरण केला ते गोधन घेवन ताण तागेले देशा वचना शेत राखची काम आसा आमी म्हूण म्हणटना विराट राय सांगता आमगेले सगळे सैन्य सिद्ध करी पुरे सैन्य सिद्ध जाला युद्धाक सन्नद्ध जाल्याची कवचनी घालून शतानीक विराट रायाल भाव तोवय कवचनी घालून तोवय युद्धा बायसोन चमकला आनी एक भाव आसता मदिराक्ष म्हणलो तोवय व्हड सैन्य घेवन युद्धाक बाय सरला
विराटाल मालगड पूतू शंख म्हूण म्हणलो तो युद्धाक बाय सरला तागेल एक सेना नायक आशिल्लो सूर्यदत्त मात्र नाही हजार हजार गटलेन सेनाधिपती विशेष योद्धा तांगेले ओटो तांगेले कितले की सैन्य पुरा युद्धाक बाय सोरनू चमकल्याची मागीर विराटू तागेले भावाले सांगता शतानिका लागीं शतानिका पुरेजन युद्ध जाल्यार आनीक आमगेलो रम्मा निंतू कितली की वीर शूर आसाची विंगड विंगड काम करून आसाची जाल्यार तांगे लक्षण पळयलें तांकां युद्ध विद्य गोतस म्हूण दिसता म्हाका समर्थ म्हूण दिसताची पळय आसतना पंडीत जेवण आशिल्लो कंक गोतस न्हू तावय युद्ध करून आशिल्लो अशी मिगेल मना दिसता गोशाले अध्यक्ष तंतीपालो अशोशाले अध्यक्ष दामग्रंथी कळवे आनी पुरे युद्ध करच्याक येताच म्हूण दिसता आनीक आमगेले पाकशाले अध्यक्ष गोतस न्हू बल्लवू तो भयंकर मल्ल युद्ध विशारद न्हू तशें न्हू तांकां आमगेलो युद्धावर या तांकां 4 जणांकय भांगराचो रथ सिद्ध करी तांणी घालूक कवच तांगेल साईजात जावकाना पुरा तयार करी तांगेले रथांत बरी धनुर्बाणांनी दवरून चोडी कळव्या वचा युद्धाक कडेन शतानीक ते 4 पंडीत पांडवांक आपयत की आनी रथ हाडची तशी सेवकांक ज्ञापन करता जेल्ले पुरो येयले हांनी तयार जाल्यांची कोण मस्त काळ जालें युद्ध करनाशी 12 वर्सां चड जालें शस्त्र अस्त्र हाता धरनाशी बारी संतोशारी युद्धाक बाय सरल्यांची जाल्यार एक आनीक तांगेले अज्ञातवास जायनी जाल्यार देखून तांगेले निज रुपार न्हय तांणी अशी पळय विंगड विंगड वेस घालून चमकल्यांची विंगड विंगड रितीरी चमकल्यात तांणी जाल्यार न्हय गज सैन्य अश्वसैन्य पुरे तांगे लोट बाय सोरनू बत्तरस विराट रायाल सैन्य कसल निमती म्हूण वतना भीष्मान सांगिल पळय युधिष्ठिरान आशिल्ले कडेन असशी पुरे लक्षणां म्हणून तशें कितकी पुराय संतोशार युद्धा बाय सरल्याच की कोणेय भिनीच की संतोशार युद्धा बाय सरले किचक ना आतां कसो करचें आमी किचका पुरे जन भितरलीची हेंय भंय ना तांकां पुरे जन भारी संतोशार बाय सरले म्हळ्यार कारण हें 4 पांडव पुरोच कडेरी दोन्ही पक्षाच्या युद्धाक भारी आसक्तिरी युद्ध करतरस महायुद्ध जाल्ला काय 2 जणांक कळ्ळें 2 पक्षाच्या की महायुद्ध कितली की सैनिक तांगेलान थंय मरताची कितली की सैनिक हांगेलान थंय मरताची अंचाण शतानिकू तोवय तशी 100 गटल्यान त्रिगर्त योद्धांक कातोरून रणरंगा भितर रिगला अनेक भाव विशालाक्ष तोवय तशी 485 जणांक ताणें दिश मारले मागीर तांणी कसं करताचे म्हणून म्हळ्यार यद्राचे योद्धांक गेले मात्या केस धरून नेला मारून मारतरसच कळव्या केशाकेशी युद्ध म्हणजे ते केस तांडून घेवन युद्ध करच्याक त्या युद्ध जतर आसात सूर्यदत्तो मदिराक्षो पुरे रथसैन्य खंय आसा थंय युद्धा वताची हांगा विराटू स्वयं युद्धा बाय सरला तागेले एक दिव्य रथांत बैसून 500 बरी रथ ध्वंस करून सोडला ताणें 800 अश्वाक ध्वंस केला कितले की 5-6 जन महारथींक मारून घाल्ला अशी कडेर म्हणटना त्रिगर्तरायालो सुशर्मस्न तागेले येद्रा वचून रबला जल्वे सुशर्माक आनी विराटाक युद्ध जतरस एका एकल्याल वयर एकले बाण सोडतरसाची कडेर पळयल्यार विराटाने कपंत बाण सोडतना सुशर्मो भिना नाशी तागेले पोट युद्ध करतरस मध्य कसं जाता म्हळ्यार काळोख जायत येयला न्हय कशी युद्ध करचें म्हूण कळना काळखाक मागीर चंद्रोदय जातना वापस युद्ध सुरू जाता तो सुशर्म कसं करता विराट रायाक तागेले धाकले भावाक सकड घेवन 4 दिक्कांनी मुतिगी घालता आनी विराट रायाक तांणी पराजित करताची रथहीन करताची ताका धरली तांणी विराट राया रथारी घालून तो बत्तरस तशें करचें म्हूण जायना जाल्वे विराट रायान सलवल कुडले सगळे सैन्य नाश धांवून गेल्ले एकडे तेकडे आतां युधिष्ठिरू तागे लोटू चमकल न्हू युद्धाक सांगतरस पळय त्रिगर्तरायान ताका बंधना घाल्ला आतां आमकां इतले काळ आश्रय दिल्लो तो शत्रुवश देवच्या नज ताणें तशें आमी पळोवन घेवका ताका बंधना दुखून विमोचन करया जैतव्या म्हूण म्हणटना तो सांगता की अण्णा आम एकलो पूर्ण मे युद्ध करूक तूं कसो जाल्यार वापस हांव एकलो युद्ध करून त्रिगर्तरायाक हाका विराट राया त्रिगर्तरायाला दुखून सोडवायता म्हूण सांगून आनी यो सांगता की
एक होड वृक्ष पळून या वृक्षाच्या घेऊन होता मी गेला आता गद ना नव्हे आम्ही पुरे त्या वृक्षा वयर दबरला नव्हे आमगे शस्त्रस्त्र आता आमगे शस्त्रस्त्र ना ती युद्ध करचे कसला आम्ही या वृक्षाची निकलान वरताम ते दना युधिष्ठिर कुठल्या सांग की नका नका हे कार्य विमान मांद करचे म्हणून सगळे देशाच्या अंक गोतस म्हणताना आणि की आमगे लज्ञातवासाचे दीस बाकेसची म्हणताना तू वर्ष पुरे युद्ध केले म्हणून गेला रे आमगेल बैरी संशय येऊन सोदून येती तमका त्यापुरे नक्काची नक्का कसले आयुध स्वे पळे धनुष्य जतले शक्ती आयुध जतले खंचे आयुध घेऊन वस तू केलेलं कार्य कोणी मना होरूनच सहज रीतीने युद्ध करत म्हणले कोका जला रे अळूचे आलोचन करू काही समय ना नव जल तिथले बग्गी वचून युद्ध कोर का नमे बग्गी विराट याक बिडगड कोर का तशावनो तू आ सांगील बरी करी कंचे एक आयुध घेऊन सीधा युद्धा का बस म्हणून सांगतर असं कडे रे नकुल सहदेव तुगे लुटू येताची तू युद्ध करताना त्यांनी तुगेल रक्षण येताची 3 जण युद्ध करून सुरवेक त्रिगत्रया सल्वाका विराटरया रक्षण कोरका जाईत म्हणता चमकोलो भीमू कळव्या सुशर्माल्याद्राक युद्ध वचून तक राब राब खै मत्तू तिष्ट तिष्ट म्हणून सांगता अक्क आश्चर्य जाता विराटरया काम धरला तागेल सैन्यान तुला पुरी धावल्यांची म्हणले केली कोण या म्हाका अड्डी करता म्हणून सांगून पळिता ओढ देहाचो भीमसेनू यमधर्मुशी दिसतरस कोण असच्या पुरी यो म्हण आलोचन करता आणि सांगत काही सैनिकांक पुरे पळ्या विराट रयाक धरली कुडले मिगल मनांतो आम्ही युद्ध संपन्न केले विराट रयास आम्ही धरला दिकून सगळे विराट रयाले अरमने देश कोश पुरे आमक जल्ली म्हणले केले कोण की एकलो राब राब म्हणून सांगून युद्ध येतरस पळितन बारी पराक्रमीशी दिसता आता पराक्रमीच यो इत्याक म्हण म्हळ्यार रे रायाका आपण मर काजला रे आम्ही कितले पराक्रमी म्हणटा गोतस तसं लांब युद्धाक आड दित म्हण जाल्यार यो मस्त पराक्रमी दिसता तशावन ओढ युद्ध जाता तो पास पुरे युद्ध सन्नद्ध जायाची म्हण आणि सारथीक सांगता की मी गेले रथ गुंडाय ते एकलो म्हाका युद्ध आपयत पडटा गेल्या धरावर जाले भीमसेनो त्या रथाचे पुरे महारथी सकड तांगेल रथ घेऊन गुंडान भीमसेना लागी येवका जाल्या तांणी आनी की धनुस बाण काडू तयार करनी भीमसेनान तांगेल रथ पुरे पुड्डी कोन सोडलो जाले अशी तशी पळोवका जाल्यार रे सुशर्माल कितले की सैनिकांक कितले की पदातींक कितले की गज अश्व सैनिकांक पुरे रथिकांक पुरे नाश कोन सोडले भीमसेन कसं करता तो गदेनाची शत्रूंक मार मारून घालता सुशर्मालोचन करता काय इतले जोर युद्ध करतरस यो आणि मेगेल पक्षान तुला कोणीही बरें इश्नाची हे युद्ध रबत लायका वांगाचे अंग दुखून धावचे लायक नानातले एक क्षण भितर मेगेल सैन्य नाश करतो म्हणून सांगून एक जाल्यार धावन गेल्लो म्हणूनच न्हय कशी पूण याक बाण सोडता सोडता चुकोन घेवच्या पळया म्हणून जल्वे कडे रे भीमसेनाल वैरी एक्का वैरी एकू बाण सोडतरस जाल्यार वोवय तशी भीमसेन ते बाण तागे लागी येवका जाल्यार गदेन मारन कैद करतरस जाले हांच्यान युधिष्ठिर युद्ध करून तांगेल पक्षाचे 1000-1500 सैनिकांक नाश केलके भीमान 7000 जनांक नाश केलके नकुलान 86 जन आणि सहदेवान 300 जनांक संहार केलके अशी अपार शत्रू सैन्य संहार जातरस त्या वेळाक भीमसेनो त्रिगर्तरायाले रथाले वचून सर्व घोड्यांकही ध्वंस करता आणि सर्व अंगरक्षकांकही संहार करता सुशर्माल सारथी तो गुपडला रथहीन जलकी रथहीन म्हळ्यार रथही नाश केला घोड्यांकही नाश केला अंगरक्षकाकही नाश केला सारथीकही नाश केला म्हणटना रथहीन जल न्हय त्या वेळार विराट आलो सेनाधिपती मदिराक्षू तागेल एक भाऊ नव्हतो तोवय सुशर्माले रथावैरी बाण सोडता कडेरी विराटू सुशर्मालो गद काढता आणि रथार दुखून तो उडतो तो सुशर्मा कळले आणि वांचून वरला पुरो म्हणून सांगून धांवतरस विराट तागेल मागशी धांवता पळिल्ल्यार न्हिद मानतारो ताण धांवचे पळिल्ल्यार एक तरुण प्रयेचो म्हळ्यार सन प्रयेचकलो युवक गद धरून धांवता तशी दिसतरस भीमसेनू ताका सांगता यो यो युद्धा यो खंय धांवता तूं येद्द व्हडलो शूर तूं इतली सकड युद्ध करून विराटरायाकची धरलेलो
बांधून धरलेलो मनीशू आता धावंत कसल्याक समवे तू धांवचे आनी गोरण करू येईल कसल्या तू धांवतो म्हण जेल्ले रे आतां तुगेलो कितले किचन सगळी हंग आसना तांकां सोडून तूं धांवता कसल्याक समवें हें करचें अळशीक म्हण म्हणटना निजावन तो ताका आशेच प्राण वांचून घेवका म्हणून जाल्यार बारी बलिश्ट न्हू मॅ आयकून घेवच्याक जेतवे हंगशिल्लें न्हू भिमान कुडले दांत चपतकयतो आनी संत भारी म्हाका हंगशीतवे राब राब तुका सुरवे दीश मारून मागीर पळया कसो म्हणून भिमाल दी कडेन येयला कळ्ळें भिमान ताका मारका म्हणून लेकिल्लें कोणाक सुशर्मा लागीं सीदा धांवतकी सुशर्मा मारका म्हणूची भीमस्तु भीमसंकाशः म्हणून व्यास संकचंगा भीमाक समान जावन कोणें नांची नाची म्हणून राम रावणयोः रावणयोः युद्धः राम रावणयोरिव गगनं गगनाकारं सागरं सागरोपमं म्हणून रामायणांत शिल्पळ्या म्हळें रे रामाला न्ही रावणाला युद्ध पळोवपाक जाल्यार तांगेले युद्ध पळोवपाक ते दिवशी युद्ध राम रावणाल वरी आशिल्लें म्हणून कोणेंय सांगू ना हांगाय तशी भीमस्तु भीमसंकाशा भीमाल इतलो श्रेष्ठ जेव भीमाल म्हणून युद्ध करतलो विंगड ना म्हण म्हळें लरतारे हांगा त्रिगर्तरा याक धोरका म्हण सांगून भीम धांवतर आसा घडी भितरी तागेले केस मेळ्ळा हाका दोर न्हू नेलार गडगडान हेकड तेकड कोर न्हू नेला धाडान सोडतकय कडे हाका यातन जत न्हय रडतरस ओडोडान बॉब मारतरस ओ भीमसेन कसं करता तागेले मात्ते पाय्यान मस्तिता आनी फाटी वयर बैसून मुश्टीन मारतरस गेल्ले हाका बोध चुकून गेल्ले सुशर्माले सगळे सैन्य हेकड तेकड जावन गेल्ले कुडले भीमून कोलसो देवाला सांगता काय सगळो दीस पाप कार्य केलेले हाणे हाका चुक्कोन घेवन जिवंत दवरकोण म्हाका आसना जाल्यार कसो करचें म्हगेलो अण्णस न्हय धर्मरायो ताणें हाका मारी म्हूण सांगनी तागेलें अनुमत ना अशें हाका कशें मारचें म्हणून कसलें जेवो ताका रथा भितर घालून अण्णा लागीं व्हरया म्हूण हाका सुशर्मा बहीण जाली की आतां म्हाका तो बांदून घालता दिसता म्हूण तेदे भितर सुशर्मा बांदूनय जाल्ले हाणें घेवन रथार घालून युधिष्ठिराला व्हरून दाखयलें अण्णा अशें अशी कडेर भीमसेना म्हणाल की ताका सोड रे म्हूण कळ्ळें जालें न्हय भीमसेना गोतशिल्लें न्हय कडेर अशी करता अण्ण म्हूण गोतस न्हय सांगता काय इतरी करता याक पळय म्हाका तुका सोडूंकूच ना जाल्यार हाणें आज्ञा केला न्हय ताणें सांगिल्लें तशें हांव चोलका न्हय जाल्यार तूं वांचून वचका म्हूण जाल्यार एक उपाय आसा कसो न्हय म्हूण म्हळ्यार हांव कसो सांगता तशें करता म्हूण प्रतिज्ञा करी तशें जाल्यार मान तुका सोडता हांव म्हूण आनी मुखार वचून तूं खंय वच व्हड सभेन तूं राजसभेन तूं खंय वच तुगेलो परिचय कसो जाल्यार म्हूण म्हणटा हांव विराटाल कामाचें म्हूण सांगता विराटाल दासनुदास म्हूण सांगता तशें जाल्यार मात हांव सोडता नानतलें सोणा म्हूण म्हणटना पळय आनी हें एक धर्मविरुद्ध म्हणून धर्मबाहीर म्हूण सांगचें नाका युद्धांत कोणेय बंदी जाल्यार तागेले वयर असल पळय कट्टपाड घालयत म्हूण आसा कळ्ळें असल कंडिशन्स सकट घालयत म्हूण आसा हांव घाल्लें तूं तशें चलता म्हण तशें जाल्यार तुका सोडता हांव कडेर भीमसेना सांगिल्लें की युधिष्ठिरा आसात काय सांगता काय पळय हाका सोडी तूं ताणें मुखार सोन विराटाल सभे कोणाल सभे वतना हांव विराटाल दासान दास म्हण आणतलो रे हे युद्धा जाल्यार पुरो जना गोतस न्हय तो विराटाल दास म्हणून म्हणटाच तशें हांव सोड ताका कडेर भीमसेन सोडता काय सुशर्मो पांय पण रपता गे भीमसेनाक तेदान युधिष्ठिर सांगता बस बस दासो गच्छ मुक्तोसी मैवम कार्षिक दाचना हे त्रिगर्ताचे अधिपती तूं कोणाकय दास म्हूण लेखू नका तूं बंधना दुखून सोडला जल्वे तुका जाल्यार आनी मुखार सोन असल काम करू आनी येवं नका कळ्ळें म्हूण सांगून म्हणटा काय कोण युधिष्ठिर मागीर तो पाप सुशर्मा मातयेत घालून वता आनी विराटरायाला अरमनेंत विजयोत्सव जावचे आसा ती काणी आमी पायच्या दिसा पळया आजी सांगील सर्व परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।